कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने आता कोकणामध्ये देखील प्रवेश केला आहे। राज्यात सगळीकडेच कोरोनाच्या JN1 या नव्या व्हेरिएंटने मोठ्या प्रमाणावरती रुग्ण सापडत असताना आता रत्नागिरी जिल्ह्यात देखील 2 संशयित रुग्ण सापडल्याने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात उपजिल्हा रुग्णालयात सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत। ज्यांना लक्षणे आहेत त्यांनी अँटीजेन टेस्ट करण्याच्या सूचना जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिल्या आहेत। जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयात ICU बेड, आयसोलेशन वॉर्ड तसेच लहान मुलांचे ICU बेड, ऑक्सिजनची उपलब्धता तयार ठेवण्यात आली आहे। JN1 व्हायरसची सुरुवात झाल्यामुळे आम्ही ICU चे सगळे बेड, ऑक्सिजन सप्लाय, LMO टँक सगळं भरून सज्ज ठेवलेले आहे। तसेच आपला ऑक्सिजन प्लांट पण चालू आहे आणि सर्व पेशंटची संशयित खोकला, ताप असणाऱ्या पेशंटची अँटीजेन तपासणी आम्ही सुरू केलेली आहे। पण सध्या तरी आपल्या इथं खेडमध्ये किंवा आमच्या रुग्णालयामध्ये एकही रुग्ण सापडलेला नाही, पण आम्ही रुग्ण आढळल्यास सर्वतोपरी तयार आहोत।